बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या इंद्रायणी नदी स्वच्छता अन्न संवर्धनाच्या जागृतीसाठी घेण्यात येणाऱ्या 6व्या रिव्हर सायक्लोथॉनची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील इंद्रायणी स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत रिव्हर सायक्लोथॉन 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे। या उपक्रमाचे हे 6वे वर्ष असून आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे। तसेच गतवर्षी या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। तसेच यंदाच्या वर्षी या रिव्हर सायकलच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। सदर रेकॉर्ड शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता भोसरीच्या गाव जत्रा मैदानावर करण्यात येणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशीच म्हणजेच रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता घेण्यात येणार आहे। ज्यामध्ये जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न यशस्वी झाला तर त्या ठिकाणी या संपूर्ण रिव्हर सायक्लोथॉनची नोंद करण्यात येणार आहे। ही रॅली 3 विभागातून होणार असून 5 किलोमीटर, 15 किलोमीटर व 25 किलोमीटर मध्ये पार पडणार आहे। या रॅलीसाठी 25,000 पेक्षा जास्त सायकलपटू येतील असा अंदाज आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। या रिव्हर सायक्लोथॉन 2023 चे आयोजन आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र ग्रुप पुणे, जय गणेश साम्राज्य भोसरी, अविरत श्रमदान ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे। या संपूर्ण रिव्हर सायक्लोथॉनची अधिक माहिती डॉक्टर निलेश लोंढे यांनी दिली आहे। पाहूयात। नमस्कार। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे हे वर्ष 6वे आहे। आपण दरवर्षी रिव्हर सायक्लोथॉन घेत असतो। इंद्रायणी स्वच्छता अभियान जनजागृती मोहिमेअंतर्गत दरवर्षी ही रिव्हर सायक्लोथॉन होत असते। यावर्षी आपण ही रिव्हर सायक्लोथॉनची नोंद जी आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करत आहोत। दिनांक 2 तारखेला सकाळी 6 वाजता आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहोत व 3 तारखेला रिव्हर सायक्लोथॉन म्हणजे 5 किलोमीटर, 15 किलोमीटर आणि 25 किलोमीटर यासाठी ही सायकल रॅली करणार आहोत। तरी सर्वांना विनंती आहे की याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। गेल्या वर्षी आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद केली होती। यावर्षी आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करत आहोत। लॉंगेस्ट चेन ऑफ सायकल्स स्टॅटिक या अंतर्गत या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद होणार आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी 2 तारखेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी व 3 तारखेला सायक्लोथॉन साठी म्हणजे सायकल रॅली साठी सर्वांनी सहभागी व्हावं। सहभागी ज्या संस्था आहेत, आयोजक ज्या संस्था आहेत, अविरत श्रमदान, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, सायकल मित्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, IIB करियर इन्स्टिट्यूट, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी आणि लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड ह्या सर्व संस्था याचे आयोजक आहेत। तरी सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती। धन्यवाद। संस्थांचा 5 किलोमीटर, 15 किलोमीटर आणि 25 किलोमीटर असा रूट असणार आहे। याच्यामध्ये सायकल 5 किलोमीटर साठी भोसरी गाव जत्रा मैदान येथून निघून लांडगे पेट्रोल पंपापासून ती डावीकडे वळेल व तेथून इंद्रायणी नगरच्या अंतर्गत रस्त्याने ती भोसरी गाव जत्रा मैदानावर संपेल। दुसरी जी 15 किलोमीटरची जी रॅली असेल ती गाव जत्रा मैदानावरून सुरू होऊन जय गणेश साम्राज्य येथून डावीकडे वळून क्रांती चौकामध्ये ती यू टर्न घेईल व स्पाइन सिटी चौकातून ती गवळी माथा व गवळी माथा नंतरून लांडेवाडी चौकाद्वारे तेथून बापूजी बुवा चौकातून ती पुन्हा गाव जत्रा मैदानावर येईल। 25 किलोमीटरची जी रॅली असेल ती भोसरी गाव जत्रा मैदान, जय गणेश साम्राज्य व जो साने चौक आहे म्हणजे स्पाइन रोडवरचा तर तिथून ती यू टर्न मारून पुन्हा स्पाइन सिटी चौकात येईल आणि स्पाइन सिटी चौकातून गवळी माता, गवळी मातातून लांडेवाडी चौकातून ती बापूजी बुवा चौकातून ती भोसरी गाव जत्रा मैदानावर ती संपेल। यासाठी रोड जे आहे ते आपण एका साइडचा जो रोड आहे तो बाबर पेट्रोल पंपाच्या तिथून बंद करणार आहोत आणि दुसऱ्या साइडचा रोड हा 2 वे ने चालू राहणार आहे। हायवे मध्ये जवळपास साधारणतः जो पुणे नाशिक हायवे तो 1 तास साधारणतः त्या रोड साठी बंद राहील आणि दुसरा जो पर्यायी रोड आहे दुसऱ्या बाजूचा तो दोन्ही बाजूनी चालू राहील। यासाठी आपल्याला पोलीस आयुक्तालय व ट्रॅफिक पोलीस तसेच पोलीस नागरिक मित्र या सगळ्यांची आपल्याला मदत होणार आहे स्वयंसेवक म्हणून।